नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आलूचे पकोडे. क्रिस्पी आलूचे पकोडे कसे बनवायचे तर चला बघूया. त्यासाठी 3 आलू घ्यायचे, त्याची जी साल असते ते काढून घ्यायची आणि जी स्लायसर असते चिप्स करायचं वगैरे ते असे जाडसर कापून घ्यायचे. असे स्लाइस केल्यानंतर चाकूच्या सहाय्याने वगैरे बारीक बारीक असं पातळ असं कट करून घ्यायचे, लांबट. बघा अशा प्रकारे फायनली चॉप करून घ्यायचं. हे बघा जवळून दाखवते मी. आणि कट करून झाल्यावर असे स्लाइस निघते आपले छोटे छोटे. त्यात 1/4 कप बेसन, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, रेड चिली पावडर 1/2 टेबलस्पून, हळद, आमचूर पावडर आणि नमक चवीनुसार, थोडंसं जिरं, नाही आवडत असं स्किप पण करू शकता. आणि अजवाईन घ्यायचं, ते थोडं हातावळं असं मॅश करून टाकायचं. नाही आवडत असेल हेही स्किप करू शकता, जिरा आणि अजवाईन. नंतर सर्व मिक्स करायचं पाणी न घालता. पाण्याची आवश्यकता पडत नाही, त्यालाच पाणी सुटते थोडं. नंतर गोलसर असं शेपमध्ये तयार करायचं आणि गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे पलटवून घ्यायचं एका साईडने. नंतर आणि थोडे ब्राउनिश रेड झाले की काढून घ्यायचं. खूप क्रिस्पी बनतात, छान लागते. बघा अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आणि टिश्यू पेपरवर ठेवायचे, म्हणून जेणेकरून जे काही ऑइल असेल ते निघून जाईल. तयार आहे आजचे आपले आलूचे पकोडे. कसे वाटले? इझी आहे ना? तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. खूप मस्त झालं आहे. सॉससोबत खायला पण खूप छान लागतं आहे.